काही तांत्रिक बाबींमुळे रस्त्याच्या कामांना सुरुवात होण्यासाठी वेळ लागला असल्याचं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं। मात्र आज मनापासून आनंद झालाय। 100 कोटींच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली। या निर्णयाविरोधात ते अनेक दिवस असं सांगतायत, पण ठीक आहे। राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल कसा योग्य आहे याची पोलखोल सुद्धा नार्वेकर स्वतः करतील। त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निर्णय दिलेला आहे, तो आपल्याला मान्य नसेल तर न्यायालयात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध असल्याची स्पष्टोक्ती हसन मुश्रीफ यांनी केली। आज टीका टिप्पणी करून योग्य नाही असं कधी झालं नाहीये। अजून काही चर्चाच नाही, हा फक्त तुमचा अनुमान आहे। ज्यावेळी लोकसभा निवडणूक येतील तेव्हा पक्षाचे नेते या 5 दिवसात मी मुंबईला गेलो नाही, प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही, आल्यानंतर पाहू असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला। यासोबत पुढे बोलताना अंबाबाई आखाड्याचा उत्कृष्ट आराखडा सादरीकरण केला। अंबाबाई मंदिराबाबत बोलताना भाविकांमध्ये वाढ होईल तसंच पर्यटकांमध्येही 10% वाढ होणार यात शंका नसल्याचं म्हणत अंबाबाई आराखड्याबाबत उत्कृष्ट आराखडा सादरीकरण केला असल्याचं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलंय। खरं आहे की थोडा काही टेक्निकल कारणामुळे ज्याचा उल्लेख मगाशी राजेश क्षीरसागरांनी केला, त्या प्रोसेसला थोडा वेळ लागतोय, त्यामुळे रस्त्याच्या कामं सुरू व्हायला थोडा वेळ झाला आहे। खरं आहे, पण आज मला मनापासूनचा आनंद आहे की या कोल्हापुरातील 100 कोटी रुपये प्रोजेक्टमधील 16 मुख्य रस्त्याचं काम होतं आहे आणि मला वाटतं चांगलं काम होईल आणि लोकांना दिलासा मिळेल। खरं तर आज संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली, जे निकाल जो दिलेला आहे नार्वेकर यांनी तो खूप चुकीच्या पद्धतीने, त्या संदर्भातले आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन पोलखोल देखील करणार असल्याचं। नाही, ठीक आहे ना, ते अनेक दिवस तसं सांगतायत। राहुल नार्वेकर निकाल खुलासा केलेला आहे, तेही आपण निकाल कसा दिला आणि योग्य आहे त्याचा पोलखोल ते करतील। काय वाटते एकंदरीत अशा पद्धतीचा एखादा निर्णय दिल्यानंतर देखील अशा पद्धती नाही, आता बघा, कॉशी ज्युडिशियलचे अधिकार हे अध्यक्षांना आहेत। त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आदेश दिलेला आहे। तो समजा आपल्याला मान्य नसेल तर आपण सर्वोच्च न्यायालयात जायचं, उच्च न्यायालयात जायचं, हे मार्ग आपल्याला रिकामे आहेत ना। त्याच्यावर आज टीका टिप्पणी करून त्या निर्णयावर आज असं कधी काही झालेलं नाही। लोकसभेच्या 6 जागा ज्या आहेत ते राष्ट्रवादीला लढवण्यासाठी मिळणार अशी माहिती मिळते, काय नाही, मला त्याच्यातली काही माहिती नाही। ज्यावेळेला लोकसभा निवडणुका येतील त्यावेळेला तिन्ही पक्षाचे प्रमुख जे नेते मंडळी बसून निर्णय घेतील, आम्ही त्याची अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते। बारामती, शिरूर, सातारा, भंडारा, गोंदिया आणि रायगड आणि मावळ या जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादीला मिळतील। नाही, अजून काही चर्चाच नाही, हा तुमचा अनुमान आहे। साहेब, ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात डीलवरती कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत, तसा प्रस्तावही तुमच्या विभागाकडे पाठवला आहे, काय झालं? नाही, मी आता या 5 दिवसामध्ये मुंबईला गेलेलो नाही। प्रस्ताव माझ्यापर्यंत काय अद्याप आलेला नाही। प्रस्ताव काय अद्याप आलेला आहे पाहून आपण निर्णय घेऊ। अंबाबाईसाठी 1000 कोटी रुपये देण्याची परवा नियोजन मंडळाची जी बैठक झाली आपली, या वर्षीचं आपलं 24-25चं जे बजेट अर्थसंकल्प आहे तो आता ओट आणि मांडला जाणार आहे। त्या ओट आणि अकाउंटमध्ये आपण अंबाबाईचा आराखडा हा 1000 कोटी रुपयेचा आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देण्याचं सुतोवाच केलेलं आहे। आता ते जाहीर करण्यानंतर त्याचं खऱ्या अर्थानं ते प्रसिद्ध होईल, परंतु अतिशय उत्कृष्ट सादरीकरण त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आणि मला वाटते त्यामुळं चांगली भाविकांच्यामध्ये जवळजवळ 10 पट वाढ झाल्याशिवाय राहणार नाही।